नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड सेमिस्टरचे पॅथॉलॉजीचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे पॅथचा, हा ओल्ड सिलेबसला सेम कोर्स नंबर होता आणि सेम कोर्स टायटलसुद्धा होतं. जवळजवळ हा तोच सिलेबसचा कोर्स आहे आणि त्याच सिलेबसचे टॉपिकसुद्धा या कोर्समध्ये आता तुम्हाला आहे या सेमिस्टरला. तर ओल्ड सिलेबसच्या नोट्ससुद्धा तुम्ही रेफर करू शकता. पण तरी आपण न्यू सिलेबसच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेल्या आहे. न्यू सिलेबसनुसार ज्या नोट्स आहेत त्या, आणि लास्ट इयरचा जो पेपर होता त्याची मॉडेल ॲन्सरसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेली, ते तुम्ही व्हिजिट करून चेक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, आत्तापर्यंतच्या पेपर्समध्ये तुमचे जे पण आपण क्वेश्चन दिलेले मोस्ट प्रोबेबलचे, त्यातले जे क्वेश्चन जास्त विचारले जायचे असे क्वेश्चन्स न येता जे कमी विचारले गेले ते क्वेश्चन्स तुम्हाला आता पेपर्सला विचारले जात आहे. त्यामुळे आता आपल्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्समधले सर्व जे क्वेश्चन्स आहेत त्यांना तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. कोणताच क्वेश्चन ऑरला सोडू नका, कारण युनिव्हर्सिटी आता हार्ड पेपर काढत आहे. आत्तापर्यंतच्या पेपर्समध्ये तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. तर आता आपण या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. यात पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन्ड पॅथॉलॉजी गिव्ह स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर यात तुम्हाला एनलिस्ट ब्रांचेस ऑफ प्लांट पॅथॉलॉजीसुद्धा येऊ शकतं. त्यात मायक्रोबायोलॉजी, मायकोलॉजी या गोष्टी तुम्ही लिहू शकता. बॅक्टेरियोलॉजी, ब्रांचेस किंवा डिसिप्लिन असा क्वेश्चन येऊ शकतो. तर आता दुसरा क्वेश्चन ए बी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आहे. त्यात आहे, राईट जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी विथ नीट लेबल डायग्राम. त्यानंतर दुसरा जो बीमधला क्वेश्चन आहे, सेम त्याचं लेक्चर आणि वेटेज आहे, त्याचं लेक्चर नंबरमधला हा क्वेश्चन आहे बीमधला. त्यात आहे, डिस्क्राईब जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड डिस्क्राईब अरेंजमेंट ऑफ फ्लॅजिला इन बॅक्टेरियल सेल्स. आता तिसरा क्वेश्चन पण ए बी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आहे आणि हे दोन्ही क्वेश्चन एकच लेक्चरमधनं आहेत. त्यात आहे, डिस्क्राईब डिसीज ट्रायंगल विथ सुटेबल एक्झाम्पल, आणि बीमध्ये आहे, गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यात इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, डिसीजेसचे जे एक्झाम्पल्स आहेत ते द्यायचे, बेंगाल फमाईन, आयरिश फेमाईन या गोष्टी, आणि प्लांट डिसीजेसमुळे कसे लॉसेस झालेले ते लॉसेस टू द इंडस्ट्री, रॉ मटेरियल या गोष्टी लिहायचे. मग चौथा क्वेश्चन आपण डायरेक्ट मोठा क्वेश्चन घेतला आहे. त्यात आहे, डिस्क्राईब इन डिटेल प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. आता यात प्रिन्सिपल्स आहेत, अवॉइडन्स, एक्सक्लुजन, इरॅडिकेशन असे प्रिन्सिपल्स जे आहेत ते डिस्क्राईब करण्यासाठी या क्वेश्चनमध्ये येऊ शकतं. मग पाचवा क्वेश्चन आहे, तो सुद्धा आपण मोठा क्वेश्चन घेतला आहे. लास्ट इयरला हा क्वेश्चन विचारला गेला होता. डिफाईन फंगीसाईड, एक्सप्लेन इन ब्रीफ क्लासिफिकेशन ऑफ फंगीसाईड अँड अँटीबायोटिक्स बेस्ड ऑन मोड ऑफ ॲक्शन. सहावा क्वेश्चन आहे, एनलिस्ट सेक्शुअल अँड असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन इन फंगी अँड डिस्क्राईब एनी टू मेथड्स. सातवा आहे, एनलिस्ट बायोटिक अँड अबायोटिक कॉजेस ऑफ प्लांट डिसीजेस विथ वन एक्झाम्पल ऑफ ईच डिसीज कॉज्ड बाय देम. आठवा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ द इन्फेक्शन मेकॅनिझम ऑफ वेरियस प्लांट पॅथोजन्स. त्यानंतर बीमध्ये आहे, डिफाईन एपिडेमॉलॉजी, गिव्ह फॅक्टर्स गव्हर्निंग एपिडेमिक्स. हा क्वेश्चन जो आहे तो लास्ट लेक्चरमधून आपण घेतलेला आहे. नवा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस बेस्ड ऑन मोड ऑफ स्प्रेड, सिव्हिअरिटी, प्लांट पार्ट अफेक्टेड. हा क्वेश्चन जो आहे तो लास्ट इयरला आलेला आहे. 10वा क्वेश्चन आपण ए बी पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात आहे, एनलिस्ट सिम्टम्स प्रोड्यूस्ड बाय प्लांट व्हायरसेस विथ एक्झाम्पल्स. त्यात बीमध्ये आहे, गिव्ह जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायटोप्लाझ्मा. यात तुम्हाला डिसीज कॉज्ड बाय फायटोप्लाझ्मा असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू विद्यार्थी मित्रांनो. त्यात पहिलं आहे, क्लासिफाय फंगस अप टू सब डिव्हिजन लेवल. त्यानंतर दुसरा आहे, क्लासिफाय प्रोकॅरियोट्स अकॉर्डिंग टू बर्गीज मॅन्युअल. मग तिसरा क्वेश्चन आहे, क्लासिफाय प्लांट डिसीजेस ऑन द बेसिस ऑफ कॉज विथ सुटेबल एक्झाम्पल. चौथा क्वेश्चन आहे, गिव्ह प्रॉपर्टीज ऑफ प्लांट व्हायरसेस, प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असं क्वेश्चन येऊ शकतो. मग पाचवा क्वेश्चन आहे, राईट इन ब्रीफ अबाउट टाईप्स ऑफ पॅरासिटिझम इन प्लांट पॅथोजन. सहावा क्वेश्चन आहे, मॉडिफाईड व्हेजिटेटिव्ह थॅलस इन फंगी. आता काही शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू. तर बायनोमियल नोमेनक्लेचर हा जो क्वेश्चन आहे हा प्रिवियस इयरला खूप वेळेस आलेला आहे, पण आता तुमच्या सिलेबसमध्ये हा क्वेश्चन इन्क्लूड नाही. पण हा क्वेश्चन मोस्टली रिपीट होता म्हणून मी येथे घेतला आहे. हा तुम्ही केला नाही केला तरी चालेल. त्यानंतर मेन एक क्वेश्चन आहे, फॅनेरोगॅमिक प्लांट पॅरासाइट्स. याच्यावर खूपच वेळा क्वेश्चन आलेला आहे आणि आतासुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. लास्ट इयरलासुद्धा क्वेश्चन आला होता. मग त्यानंतर आहे, डिस्पर्सल ऑफ प्लांट पॅथोजन. हा तुमच्या न्यू सिलेबसच्या टॉपिकमधनं आहे. त्यानंतर मग जे सेक्शुअल स्पोर फ्रूट असतात फंगीचे, हे मोस्टली शॉर्ट नोटला विचारले जातात. आता हे स्पोर फ्रूटच तुम्हाला पुढे चालून जे असतील डिसीजेस तुम्ही जेव्हा शिक्षाल ॲडव्हान्स 5th-6th सेमला, त्यात हेच जे स्पोर्स असतात यांचेच डिसीजेस असतात आणि त्याचं मॅनेजमेंट आणि ते तुम्हाला शिकावं लागतं. तर तेच स्पोर्स तुम्हाला आता बेसिकमध्ये तुम्ही शिकताय. तर हे स्पोर्स तुम्हाला शॉर्ट नोटला येऊ शकता. त्यात आहे ॲसरव्युलस, क्लिस्टोथिशियम, स्क्लेरोशियम, आणि त्यानंतर एक गॅमेंटेंजियल कॉन्टॅक्ट आहे. ही रिप्रोडक्शनची मेथड आहे. आता एक डिफरन्स बिटवीनचा एक क्वेश्चन येऊ शकतो, डिफरन्स बिटवीन सिम्टम्स अँड साईन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते
पॅथॉलॉजी या कोर्ससाठीचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. आता या कोर्सचे आपण सेक्शन सीचे क्वेश्चन्स अजून या व्हिडिओत दिलेले नाही. आपण जी PDF टाकू मोस्ट प्रोबेबलची त्यात ते क्वेश्चन्स राहतील. तेथे आपण सेक्शन सीचे सर्व क्वेश्चनसुद्धा इन्क्लूड करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या कोर्समध्ये तुम्हाला जर सेक्शन सीमध्ये जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यासाठी मेन गोष्टी ज्या आहेत त्या सायंटिस्ट, या कोर्समधले जे सायंटिस्ट आहे याच्यावर हमखास प्रश्न येतो. तो सेक्शन बीमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा डायरेक्ट सेक्शन सीमध्ये येऊ शकतो. आणि ज्या आपल्या फॅमाईन होत्या त्या फॅमाईन्सचं इयर, त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम, ह्या गोष्टी मोस्टली तुम्हाला येतात ऑब्जेक्टिव्हजमध्ये. आणि काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. तर आपण या कोर्सची ऑब्जेक्टिव्हची एक सेपरेट PDF तुम्हाला प्रोव्हाइड करू. जे प्रिव्हियस इयरचे सर्व ऑब्जेक्टिव्ज होते त्यात ते इन्क्लूड करू, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या ऑब्जेक्टिव्जवरनं अभ्यास करण्यात सोपं जाईल. तर ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुमच्या प्लांट पॅथॉलॉजीच्या पेपरसाठी आणि आत्तापर्यंतचे पेपर तुम्हाला कसे गेले ते तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये कळवा.